पांडुरंगाची पूजा करणे, पांडुरंगाचं नामचिंतन करणे ही परंपरा होती आणि हीच सेवा आहे. आणि संप्रदायामध्ये सेवा महत्वाची आहे. मग जीवन जर घडवायचं असेल तर सेवा महत्वाची आणि चांगल्या गोष्टी घडायला वेळ लागतो. एक लक्षात घ्या, तरुण मंडळी या ठिकाणी आहेत, चांगल्या गोष्टी घडायला वेळ लागतो. कारण असं म्हणतात, डाउनलोड करायला वेळ लागतो, डिलीट करायला वेळ लागत नाही. पुढचं एक वाक्य सांगतो, लक्षात घ्या, स्टेटस ठेवायला वेळ लागत नाही. नीट आहे का? स्टेटस ठेवायला वेळ लागत नाही, स्वतःचं स्टेटस तयार करायला वेळ लागतो. म्हणून दुसऱ्याचं स्टेटस ठेवण्यापेक्षा तेवढाच वेळ तुम्ही तुमच्यासाठी द्या आणि असं काहीतरी करून दाखवा की उद्या भविष्यात लोकांनी तुमचे स्टेटस ठेवले पाहिजे. आणि माणसाने जर ठरवलं, काय माणसाने जर ठरवलं तर माणसाला देव होता येतं, देव होता येतं. मग एवढी ताकद जर या मेंदूत आहे आणि या शरीरात आहे तर आपण चांगला माणूस होऊ शकत नाही, आपण वारकरी होऊ शकत नाही, आपण माळकरी होऊ शकत नाही. आणि जर नाही होऊ शकत तर दुर्दैव आहे महाराज. महाराष्ट्राच्या मातीमध्ये येऊन जर आपल्याला कीर्तन आवडत नसेल, महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला येऊन जर आपल्याला ज्ञानोबाराय माहीत नसतील, महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला येऊन जर आपल्याला तुकोबाराय माहीत नसतील, महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला येऊन आपल्याला जर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज माहीत नसतील तर जगून उपयोग नाही महाराज. आज अगाध असं ज्याच्यामध्ये ज्ञानाचं भांडार भरलेलं आहे. आमचे ज्ञानोबाराय म्हणजे ज्ञानाचा सागर होते आणि समाजासाठी ज्ञानेश्वरी ठेवली महाराज. विज्ञानानं त्या ज्ञानेश्वरीचा हात धरला आणि विज्ञान त्या ज्ञानेश्वरीच्या मागं मागं गेलं तर अनेक शोध लागले. म्हणजे विज्ञानाने सुद्धा मान्य केली ती म्हणजे ज्ञानेश्वरी. आणि पंचम वेद, पाचवा वेद म्हणून ज्याला घोषित केल्या गेलं महाराज, तो आमच्या तुकोबाऱ्यांचा गाथा कधीतरी वाचला पाहिजे आणि कधीतरी मनात आलं पाहिजे. आणि ह्या गोष्टी कशा असतात, परमार्थ करणे, भक्ती करणे, भजन करणे, कीर्तन ऐकणे, कीर्तन करणे किंवा कीर्तनाबद्दल, परमार्थाबद्दल, भक्तीबद्दल, साधू संताबद्दल आपल्या अंतकरणामध्ये आवड निर्माण करण्यासाठी ही जबरदस्ती आणि धरून बांधून होऊ शकत नाही. याला ते रक्तातच असावं लागते. अहो काही माणसं बोलता बोलता म्हणतात, का हो तुमचे वडील तर याच्यात नाहीत, मग तुम्ही याच्यात कसं काय? अहो आमचे आजोबा होते. काय आजोबा होते? अहो मग तुमचे वडीलही याच्यात नव्हते, तुमचे आजोबाही याच्यात नव्हते. मग अहो आमच्या आईच्या वडील होते. कोण? आईचे वडील होते. म्हणजे कुठंतरी ते जुळून आल्याशिवाय हे माणसाला आवडत नाही. किंवा मग संगत तेवढी मजबूत पाहिजे, संगतीनं माणूस असं महाराज माळकरी झाला पाहिजे. आणि माळकरी झाल्यापेक्षा सध्याचा काळ असा आहे का माळकरी करणारे कमी झालेत, माळा तोडणारे जास्त झालेत. तोडणारे जास्त झालेत. माणसं चुकीचे असतात, कार्य चुकीचं नसतं. म्हणून लक्षात घ्या, ज्ञान मार्ग, योग मार्ग, कर्म मार्ग, तीनही मार्ग अतिशय कठीण आहेत, जटिल आहेत, अवघड आहेत. मग या आपल्याला तीनही मार्ग जमणार नाहीत. मग परमार्थात आलो, भक्ती मार्गात आलो, मिळणार फलप्राप्ती, मिळणार 100% होणार. आपण केलेल्या महाराज साधनेचं चीज होणार. एकही कण, एकही क्षण आपला वाया जाणार नाही. पण तेवढा वेळ त्याच्यासाठी द्यावा लागेल. जेवढा वेळ त्याच्यासाठी लागतो तेवढा दिल्याच्या नंतरच आपल्याला जे मिळायचं ते मिळणार. तेवढा वेळ द्यावा लागतो. एका जाड माणसानं काय केलं, जाड माणसानं कार्यक्रमात गेला ना असं उभा राहिला, आणि दुसरा एक शेजारीच पतला माणूस होता, पतला माणूस. आणि त्या दुबळ्या पतल्या माणसानं त्या जाड माणसाकडे पाहिलं आणि त्या जाड माणसाला विचारलं, का हो साहेब तुमची तब्येत खूप सुंदर आहे, काय तुमची शरीरयष्टी चांगली आहे, काय तुमची बॉडी आहे, काय तुमची तब्येत आहे, काय खाता तुम्ही? त्यानं सांगितलं, महाराज आम्ही तूप खातो. काय खातो? तूप खातो. आता पातळ माणसाला असं वाटलं, तब्येतीने एकदम बारीक महाराजासारखा, त्याला असं वाटलं की तूप खाल्ल्याच्या नंतर तब्येत चांगली होते. जाड माणसाने त्याला औषध सांगितलं की तूप खा. मग हा बाजारात गेला. बाजारात गेल्याच्या नंतर यानं 5 किलोचा डब्बा घेतला. किती? 5 किलोचा डब्बा घेतला. घरी आला आणि एका ग्लासमध्ये तूप भरलं. अख्खा ग्लास भरला. अख्खा ग्लास भरला, हातामध्ये घेतला आणि ग्लास पिऊन टाकला. एक ग्लास तूप पिलं आणि तूप पिल्याच्या नंतर असं बघायचं, असं करायचं. मग त्यालाच वाटलं की नाही अजून काही परिणाम झाला नाही. लगेच दुसरा ग्लास भरला.
दुसरा ग्लास भरला, दुसरा ग्लास पिला तुपाचा, दुसरा दंड पाहायचा असं, पण तरी काही परिणाम झाला नाही. मग तिसरा ग्लास भरला तरी तब्येत काय वाढल्यासारखी वाटत नव्हती. मग तब्येत तर वाढलीच नाही. ज्ञानोबा म्हणतात हळूहळू ढाळे ढाळे. काय झालं? विकृत झालं ना ते, सहन नाही झालं महाराज. आणि ज्ञानोबा म्हणतात चांगल्या गोष्टीला वेळ लागतो. हळूहळू ढाळे ढाळे केतू लेणी एक वेळे आणि मार्गाचेनी बळे निश्चित ठाकी मिळणारे, पण वेळ लागत असतो. आणि शास्त्राने सांगितलेले मार्ग, तीनही मार्ग कठीण आहेत, आपल्याला जमणार नाही. मग चौथा मार्ग शास्त्राने सांगितला. कोणता? भक्ती मार्ग. मग आता भक्ती करायची म्हणजे काय? तर श्रीमद भागवत शास्त्रामध्ये भक्तीचे 9 प्रकार सांगितलेत. कोणते? श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्य सख्यम, आत्मनिवेदनम. हे 9 प्रकार भक्तीचे सांगितले. त्याच्यामध्ये सध्या जे कलियुग चालू आहे, या कलियुगासाठी एक श्रेष्ठ भक्ती सांगितली. कोणती? कीर्तन भक्ती. महाराज म्हणतात जे कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चिताचे, आणि जे नामची नाही पापाचे ऐसे केले. किंवा कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरिरूप, किंवा ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तने. मग कीर्तन ही साधना श्रेष्ठ सांगितली. कीर्तन हे साधन श्रेष्ठ सांगितलं. मग कीर्तन 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 कशाला म्हणतात? तर आम्ही उभं राहायचं, कंबर बांधायची, फेटा बांधायचा, आम्ही बोलायचं, तुम्ही खाली बसून ऐकायचं, याला कीर्तन भक्ती म्हणत नाहीत. हे कीर्तन चालू आहे. कीर्तन भक्ती कशाला म्हणतात? तर आपण आपल्या मुखाने भगवंताचं नाम घेणे, याला म्हणतात कीर्तन भक्ती. मग काही माणसं म्हणतील महाराज मग आता ते गायन करायचं, मग ते हार्मोनियम, मग पखवाज लावायचा, मग आमचं गायन स्वरात नाही, स्वरात नाही. मग तुकोबाराय म्हटले जी माणसं स्वरात नसतील ते आपल्याकडे या. काही माणसं जे आमच्या सारखे होते ते गेले तुकाराम महाराजाकडे. महाराज काय म्हणता? महाराज म्हटले तुम्हाला स्वर नाही ना, चिंता करू नका. काय? नये जरी तुझ मधुर उत्तर, आणि दिधला सुस्वर नाही देवे, नाही तयाविन भुकेला विठ्ठल, आणि येईल तैसा बोल रामकृष्ण. आव जसं येईल तसं म्हणा. संतांनी सांगितलं, ग्रंथाने सांगितलं, वेदाने सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं सुरुवातीपासून की मानवी देहाला आल्याच्या नंतर तुम्हाला भगवंताच्या चरणाचा आश्रय घेतल्याशिवाय गत्यंतर नाही. पण माणसं मानत नाहीत. जोपर्यंत संकट आणि अडचणी माणसाच्या जवळ येत नाहीत तोपर्यंत माणसं देवाच्या जवळ जात नाहीत. माणसं अशी झालीत महाराज, माणसं गरज आली, गरज वाटली की जवळ जातात, गरज संपली की माणसं दूर होतात. आणि ज्या ज्या वेळेस आपल्यावर संकट येतात, ज्या ज्या वेळेस आपल्यावर दुःख येतात, महाराज एक गोष्ट लक्षात